हे तुमच्या सर्वांचं स्वागत। तर मित्रांनो, चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून दररोज नवीन चालू आणि ताज्या घडामोडी सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील। येत्या 2 मार्च रोजी नाशिक येथे धम्म परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे। याच कार्यक्रमाचे निमंत्रण घेऊन आज प्रकाशजी लोंढे साहेब हे राज्याचे शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांना आमंत्रित करण्यासाठी मालेगावात भुसे साहेबांच्या निवासस्थानी निमंत्रित करण्यासाठी आले होते। या पार्श्वभूमीवर पत्रकारांशी बोलताना लोंढे साहेब म्हणाले, सदर कार्यक्रम हा कोण्या पक्षाचा नसून हा धम्माचा कार्यक्रम आहे, म्हणून या धम्म परिषदेच्या कार्यक्रमाला सर्वांनी अंतर्गत वाद व पक्षाचे मतभेद बाजूला सारून सर्वांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन लोंढे यांनी सर्व धम्म उपासकांना केले आहे व तसेच या धम्म परिषदेला बौद्ध धम्मगुरू दलाई लामा यांनी देखील आमंत्रण स्वीकारले असून व तसेच या राज्यस्तरीय धम्म परिषदेला देशातूनच नाही तर परदेशातून देखील धम्म उपासक उपस्थित राहण्याची शक्यता लोंढे साहेब यांनी वर्तवली आहे। म्हणून या राज्यव्यापी धम्म परिषदेस सर्वांनी सामील व्हावे असे आवाहन देखील लोंढे यांनी केले। यावेळी शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांना निमंत्रण दिल्यानंतर प्रकाशजी लोंढे यांनी धम्म परिषदेच्या संदर्भात मालेगावात आज आढावा बैठक आयोजित करत बैठक घेण्यात आली होती। याप्रसंगी ते बोलत होते। या दरम्यान आपले मनोगत व्यक्त करताना लोंढे यांनी उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष वाल्मिकराव सोनवणे यांना जुने पॅन्थर म्हणून संबोधित केले व सर्व पदाधिकाऱ्यांना अंतर्गत वाद बाजूला सारून सर्वांनी एकत्र यावे असे आवाहन देखील लोंढे यांनी केले। बैठकीदरम्यान युवा शहराध्यक्ष सुशील भीमराव उशिरे यांनी केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री नामदार रामदासजी आठवले साहेब यांना आपल्या मोबाईलवरून संपर्क साधला व प्रकाशजी लोंढे साहेब व आठवले साहेबांचा संवाद उशिरे यांनी घडून आणला। तथा लोंढे साहेबांच्या आदेशाने सर्व पदाधिकाऱ्यांनी उत्साहाने आठवले साहेबांना जोराने जय भीमचा नारा लावत आठवले साहेबांना संबोधित केले। सदर बैठकीला यावेळी उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष वाल्मिकराव सोनवणे, जिल्हा पदाधिकारी कपिल तेलुंद्रे, तालुका अध्यक्ष दिलीप अण्णा अहिरे, शहर अध्यक्ष विकास दादा केदारे, युवा शहर अध्यक्ष सुशील भीमराव उशिरे, शहर कार्याध्यक्ष राजेश पटाईत, सनी मजदे, बाळू बिराडे, कामगार फेडरेशनचे सुदेश वाघ, दिलीप शेजवळ, युवा पदाधिकारी जितू बोरसे, युवा कार्याध्यक्ष मालेगाव शहर विशाल अशोक देवरे, विजू गंगावणे, रवी सकट आदी पदाधिकारी व ज्येष्ठ नेते उपस्थित होते। बाकीच्या काय मालेगाववाले राहिले। चला 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 घोषणा द्या। घोषणा पीपल्स पार्टी ऑफ इंडिया जय हो। रामदासजी आठवले आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। प्रकाशजी लोंढे आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय। काय विषय होता सभा जमलेले आहे। 2 मार्च श्री काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रहाच्या मंगलमैत्री दिनी अनंत कान्हेरे मैदान गोल क्लब नाशिक येथे ऐतिहासिक राज्यव्यापी बौद्ध धम्म परिषद आयोजित करण्यात आली आहे। त्या बौद्ध धम्म परिषदेसाठी केंद्रीय असतील की राज्याचे असतील, मंत्री महोदय असतील, विविध पक्ष संघटनेचे लोक असतील, ह्या लोकांना अधिकृतपणे आमंत्रण द्यावं, त्यांचा सुद्धा सहभाग नोंदवा ह्या प्रामाणिक उद्देशाने माननीय मुख्यमंत्री महोदयांना पत्र दिले, त्यांना आमंत्रित दिले, दलाईजी लामाने आमंत्रण स्वीकारले। आज मालेगावमध्ये प्रमुख पदाधिकारी कार्यकर्त्याची ही बैठक पण होती आणि नामदार दादासाहेब भुसे यांना पण या
परिषदेचं आमंत्रण द्यायचं होतं, त्यांनी पण ते आमचं आमंत्रण स्वीकारलेलं आहे. मी जनतेला विनम्र आवाहन करणार आहे की हा पक्षविरहित कार्यक्रम आहे. गेल्या 10 ते 15 देशातील जागतिक दर्जाचे बौद्ध धम्म भिक्खू उपस्थित राहणार आहेत, ते मार्गदर्शन करणार आहेत आणि ऐतिहासिक सोहळ्याचे सुद्धा आपण साक्षीदार व्हा. सर्व धर्म समभावनीचं बोलून चालणार नाही, जातीय सलोखानीचं बोलून चालणार नाही, समता बंधुता मित्रता ही बोलून चालणार नाही, ती कृतीत आणायची. म्हणून आम्ही आवाज करणारे कार्यकर्ते नाही, आम्ही कृती करणारे कार्यकर्ते आहोत. हा ऐतिहासिक राज्यव्यापी बौद्ध धम्म परिषदेचे कार्यक्रमाचे अध्यक्ष नामदार रामदासजी आठवले साहेब आहेत. कार्यक्रमाचे सरचिटणीस भदंत सुगत महाथेरो आहेत. तर स्वागत अध्यक्ष म्हणून मला अधिकृतपणे घोषणा करण्यात आली आहे. असा हा ऐतिहासिक सोहळा नाशिकच्या पूर्णनगरीमध्ये संपन्न होत आहे. धम्म हा गतिमान पद्धतीनं प्रचार आणि प्रसार व्हावा, जातीय सलोखा निर्माण व्हावा, हा प्रामाणिक उद्देश नजरेसमोर ठेवून हा कार्यक्रम होत आहे. महाराष्ट्राचे ख्यातनाम गायक साजनजी बेंद्रे असतील, लय बळ आलं माझ्या दुबळ्या पोरला हे गाणं म्हणणाऱ्या गायिका मंजुषाताई शिंदे असतील, महागायिका भाग्यश्री इंगळे, सारेगामा स्टार संतोष झोंधळे, अशा विविध गायकांचा सुद्धा पंचरंगी कार्यक्रम आपण आयोजित केलाय. ह्या सर्व सोहळ्याचे आपण साक्षीदार व्हा. हा सर्व कार्यक्रम पक्ष संघटना व्यतिरिक्त आहे, आपण याने सामील व्हा. एक आग्रहाची विनंती आहे की हा धार्मिक सोहळा असल्यामुळं परिवारासहित या पांढऱ्या पोशाखामध्ये उपस्थित राहा असं विनम्र आवाहन करण्यासाठी, विनम्र अपेक्षा व्यक्त करण्यासाठी हे सर्व थरातले विविध क्षेत्रातले मान्यवर उपस्थित आहेत. हे सर्व गतिमान पद्धतीनं सक्रिय सहभागी झाले आहेत. परत एकदा विनम्र आव्हान आहे की 2 मार्च हुतात्मा अनंत कान्हेरे मैदान नाशिक, ऐतिहासिक राज्यव्यापी बौद्ध धम्म परिषद याचं आमंत्रण मात्र अधिकृत पिशे साहेबांनी स्वीकारले, त्यांनी येण्याचं कबूल केले. अजून काही मान्यवर आहेत, आमदार आहेत, खासदार आहेत, विविध क्षेत्रात ते मान्यवर आहेत, त्यांना सुद्धा आम्ही माझ्या प्रमुखांच्या मार्फत, कार्यकर्त्यांमार्फत आमंत्रण देतोय. पुनश्च आपल्याला विनम्र आव्हान आहे की आपण सुद्धा या ऐतिहासिक सोहळ्याचे साक्षीदार व्हा. जो लढा 2 मार्च 1930 ते 35 या कालामध्ये लढला गेला, होय आम्हाला सुद्धा समानतेचा अधिकार मिळावा, होय संविधान गतिमान पद्धतीनं अंमलबजावणी व्हावी, जातीय सलोखा निर्माण व्हावा, गावाचं गाव पण जपून प्रेम आपुलकी जिव्हाळा निर्माण करा, ह्या प्रामुख्याने उद्देश आम्ही नजरेसमोर ठेवलाय. आपल्याला सुद्धा ऐकताय काय, बघताय काय, सामील व्हा. जय महाराष्ट्र, जय भीम, नमो बुद्धाय, जय संविधान. साहेबांची आपली भेट झाली, आपण त्यांना आमंत्रण केलेलं आहे. हो, अजून मालेगावमध्ये काही पक्ष बीएसपी आहे, वंचित बहुजन आघाडी आहे, यांना पण आपण आमंत्रित करणार का? मी परत एकदा विनंती करणार आहे की हा फक्त आणि फक्त बौद्ध धम्म संस्कार सोहळा आहे, राज्यव्यापी बौद्ध धम्म परिषद आहे, एक खुलं व्यासपीठ आहे. आपण या इथं पक्ष सांगा, मी अगोदर सांगितलं का इथं पक्ष संघटना जात धर्माच्या पलीकडे घेऊन हे जातीय सलोखा निर्माण करण्यासाठी, धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी, मैत्री प्रेम आपुलकी निर्माण करण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केला आहे. याच्या अगोदर प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली नाशिकमध्ये असा धम्म परिषद झालेला होता.
आपण सहभागी होते का त्याच्यावर? त्याला पक्ष टच होता, पक्षाच्या यांना पक्ष टच नाही. अजिबात पक्षासाठी माझ्या मग होय, मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचा उत्तर महाराष्ट्राचा अध्यक्ष आहे, पण इथं मात्र मी धम्माच्या कामासाठी वाहून घेतलंय तन मन धनासहित. आपल्याला आव्हान आहे की आपण बघा, पोस्टर बघा, बॅनर बघा, सर्व बघा. आम्ही पक्ष शिक्का तुमच्या मग असेल भाऊ,